राजकारणात जायचं नाही, समाजालाही माझं जायचं नाही. फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली, त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, नंतर आचारसंहिता लावा. त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलून, तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत. दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत. आणि बाजूला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे? ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं, ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या, आज जे शान के साथ तुम्ही हसताय, ज्या गाड्यात मोठमोठ्या आलिशान गाड्यात बसताय, हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे. आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागतायत. आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारण, गरज नसताना. आणि तुम्ही मराठ्यांना डावलून, तुम्हाला वाटत असेल मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणुका लढू, ही तुमची भूल आहे. काय अडचण आहे? ज्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या 150 सुरुवातीला, नंतरच्या 450-500 कसं काय झाल्या? त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या का? पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? आमचे तर सगळे सणवार सारखे आहेत, रुटीबिटी व्यवहार आहेत, रूढी परंपरा सारख्या आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही, व्यवसायात नाही, त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही. मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाहीये, ज्याला नाही घ्यायचे नका घेऊ देऊ. जबरदस्ती थोडी आहे. ज्याला घ्यायचं ते घ्या, नाही तर घेऊ नका. तुम्ही मराठा आणि कुणबी एक काही अंमलबजावणी करून टाका, बाकीचं होऊ शकतं. हे कसं का होत नाही? तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला वेळ आल्यावर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.